नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जे आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या अंतर्गत लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट दिलं जाणार आहे. असे अनेक व्हिडिओ यूट्यूबवरती येत आहेत. त्या संदर्भातीलच आपण आज ह्याच्यामध्ये कोण महिला पात्र लाभार्थी आहेत, कोण अपात्र आहेत, त्याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. सर्वप्रथम तुम्हाला मी सांगू इच्छितो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मोबाईल गिफ्ट दिले जाणार आहेत असे कुठेही अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाहीये. हां, काही ठिकाणी आहे की ज्यांचा जे विभाग असेल किंवा ज्यांचा प्रभाग असेल, काही उमेदवार असतील, पुढील निवडणुकीचे लक्ष ठेवून काही उमेदवार असतील, असं त्यांनी सांगितलेलं असेल की त्यांच्या जे काही एरिया वाईज जर असेल त्यांच्यामध्ये, तर त्यांनी एक उद्गार केलेले असेल की मोबाईल गिफ्ट दिला जाईल. म्हणजे प्रत्येक महिलेलाच, लाडक्या महिलेलाच दिला जाईल असं त्याचा अर्थ होत नाही. संपूर्ण लाडक्या बहिणीला जर मोबाईल गिफ्ट द्यायचा असेल तर ते जे.आर अंतर्गत असं सविस्तर त्याची नोटिफिकेशन काढून ते तुम्हाला सांगितलं जात असतं. पण असं कुठंही आत्तापर्यंत तरी झालेलं नाहीये. त्यामुळं तुम्ही अशा या खोट्या गोष्टीवर अविश्वास ठेवू नका. जेव्हा जे काही अपडेट असेल ते आपण खरेखुरे पाहणार आहोत. काही यूट्यूबवर तर असे आहेत की तुम्हाला मोबाईल मिळणार आहे, लाडक्या बहिणींना मोबाईल मिळणार आहे, त्यासाठी अर्ज करा. अर्ज कुठे करायचा या संदर्भात तुम्ही कधी त्यांच्याशी चौकशी केली का? नाहीये. कुठलीही अशी जे काही योजना आहे, मोबाईल गिफ्ट होणार आहे असं काही नाहीये. हां, एखाद्या ठिकाणी कोणी बोललं असेल तर ते फक्त त्यांच्या क्षेत्राकरिता मर्यादित असेल, पण ते कितपत पूर्ततेस जाईल याची शाश्वती कुणालाही नाहीये. त्यामुळं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यांच्यासाठी मोबाईल मिळणार आहे ही एक अफवा आहे. सध्याच्या घडीला तरी असे कुठलंही अधिकृतरित्या माहिती सांगण्यात आलेली नाहीये की लाडक्या बहिणींना मोबाईल गिफ्ट मिळणार आहे. मोबाईल हा फक्त आणि फक्त जे काही काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्यांना मिळालेले नाहीत त्यांना फक्त अंगणवाडी सेविकांना काम करण्यासाठी मोबाईल दिले जाणार आहेत. ते फक्त त्यांच्यासाठी आहेत. त्यामुळं कोणीही अशा योजनेला किंवा अशा चुकीची माहिती असेल तर त्यांच्या माहितीला बळी पडू नका. याच्यामधून आणखी एक काय होऊ शकतं की मोबाईल मिळणार आहे म्हणून याचं एक फेक ॲप्लिकेशन येऊ शकतं, लिंक येऊ शकते आणि त्यावरती क्लिक करा असं सांगितलं जाईल किंवा त्यावरती अर्ज भरा म्हणून सांगितलं जाईल. याच्यामध्ये तुम्ही जर त्या लिंकवरती क्लिक करून जर माहिती भरत असाल किंवा काही तुमची माहिती देत असाल तर तुमच्यासोबत एक फसवणूक होऊ शकते. आजकाल ऑनलाईन फसवणुकीचे लिंकद्वारे, मोबाईलचे ॲपद्वारे फसवण्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. त्याच्यामुळं कोणीही माझ्या माता भगिनी, बंधू भावांनो या गोष्टीला बळी पडू नका. असं हे आजच्या ह्याच्यामधून आपण व्हिडिओमधून पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे की असं कुठलेही आत्तापर्यंत मोबाईल मिळेल असं कुठलंही अधिकृतरित्या सांगण्यात आलेलं नाहीये. त्यासाठीच हा आपण आजचा व्हिडिओ बनवत आहोत की ज्या काही गोष्टी असतात की तुम्हाला मोबाईल मिळणार आहे, हे असं काही नाहीये. तर या गोष्टीला बळी पडू नका. कुठल्याही लिंकला वगैरे आली तर तुम्ही त्यावरती क्लिक करू नका. जर काही माहिती असेल तर तुम्हाला अधिकृतरित्या जी.आर नुसार सांगितलं जाईल. तेव्हाच त्यावरती विश्वास ठेवा. कुठूनही आणखी अधिकृतरित्या मोबाईल दिला जाणार आहे लाडक्या बहिणींना असं आलेलं नाहीये. त्यामुळं कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. तुम्हाला जे काही माहिती असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.